एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकारची तो सुरमई 2 प्रकार बनवतोय। प्रेरणाची भाजी इथे रेडी झाली तर प्रेरणा माझ्यावरती किती ओरडली असती। बघा आता हा जनावर आहे ना बोलतो बघा वा कोणती ओरडली डिप्लोमॅटिक आन्सर आहे। नमस्कार माझं नाव प्रगत लोखंडे वेलकम टू माय ब्लॉग आणि 31st ला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपलं 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबर म्हटलं की काय पार्टी असते आणि पार्टीचं प्रिपरेशन आपण कालपासूनच सुरू केलं। आपण गेलो देवगड फिश मार्केटला तिकडून आणली आपण मस्तपैकी सुरमई जवळजवळ 3 किलो सुरमई घेऊन आलोय। त्याच्याशिवाय आपल्याकडे प्रॉन्स आहेत आणि त्याच्याशिवाय बांगडे पण आहेत थोडेफार सारासाठी आणि फ्रायसाठी। आता बघूया प्रेरणा हे सगळं आता शिजवते तर प्रेरणा आता काय काय व्हेरिएशन बनवणार आहे या सुरमई प्रॉन्स आणि बांगड्यांपासून। लेट्स सी। सो प्रेरणा इथे नक्की काय काय चाललं आपण काय काय बनवतोय नक्की। आपण आज 2 पद्धतीच्या सुरमई फ्राय करतोय। एक जी रेग्युलर आपण घरामध्ये कोकम आगळ लावून आणि रवा मसाला वगैरे तांदळाचं पीठ सगळं लावून ती एक करणार आहोत। आणि इकडे मी घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट त्याच्यानंतर थोडंसं कोकम आगळ घातलंय मालवणी मसाला घातलाय आणि आता हे मी मॅरिनेट करते थोडंसं आणि मग हे पण सेम आपलं याच्यामध्ये फ्राय होणार आहे रवा मसाला आणि तांदळाचं पीठ मध्ये। ओके आणि प्रॉन्स आपण काय करणार आहोत। प्रॉन्स एक भाजी केलेली आहे मी प्रॉन्सची त्याच्यानंतर अर्धा वाटा आम्ही बार्बेक्यू करायचा प्लॅन करतोय आणि अर्धे आहेत ते रवा फ्राय करणार आहोत। तो बराच व्हेरिएशन आहे म्हणजे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकारची तो सुरमई 2 प्रकार बनवतोय। प्रेरणाची भाजी इथे रेडी झाली आहे आणि त्याच्याशिवाय बघा इकडे सार पण रेडी झालेला आहे। हे बघा भाजी बघा फक्त प्रॉन्सची भाजी बघा जेवण ऑलमोस्ट प्रेरणाने कम्प्लीट करत आणलेलं आहे। ओके सो सार आणि सारामध्ये जात आहेत ती आता डायरेक्ट आम्ही टाकतोय ते बघा सुरमईचे पीसेस टाकतोय सारामध्ये। जनरली लोक बांगड्याचे पीसेस टाकतात आम्ही तर सुरमईचे टाकतोय। तर आता एकच मोठी सुरमई घेतलेली 3 किलोची तर त्याच्यामध्ये मस्तपैकी आमचं काम झालेलं आहे। तर आता सार पण मस्तपैकी रेडी होत आहे। प्रेरणाने महत्वाचं काम केलेलं आहे सार आणि प्रॉन्सची भाजी आता फक्त फ्रायच राहिलाय प्रेरणा फ्रायच राहिलाय। येस बघा तुम्ही आता फ्राय राहिलाय आणि प्रॉन्स तर आम्ही हळूहळू करत राहू। आता प्रेरणा दुपारी आपण रवा फ्राय करणार आहोत की नाही सध्या तरी आपण आता फक्त सुरमई फ्राय आणि सगळं प्रॉन्स रात्री आयटम। ओके म्हणजे रवा फ्राय आणि बार्बेक्यू दोन्ही पण थोडंसं मॅरिनेट होऊन राहील। प्रॉन्सचं जे बार्बेक्यू करणार आहोत तर त्याला मॅरिनेशन इम्पॉर्टंट आहे। सो बेसिकली ते मॅरिनेट झालं व्यवस्थित की मग मस्त अजून मजा येईल। हा म्हणजे प्रॉन्स आपण संध्याकाळी ना येस आता मस्तपैकी सुरमई फ्राय इथे प्रॉन्सची भाजी ओके आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी सार। तर कोण कोण येत आहे जेवायला कमेंट करून मला नक्की सांगा। मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असणार कारण माझ्या तोंडालाच पाणी सुटलंय मी नुसता व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे। तर आता हे जेव्हा सुरमई फ्राय व्हायला लागेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतोच। आणि इकडे बाहेर बसलाय पर्व गेला आणि हा बघा ह्याला जर इथे दाखवला ना तर आई ओरडणार पण हा डायरेक्ट आतमध्ये येऊन बसलाय। ओके आता ह्याला काय भीती काय राहिली नाहीये। हा टकली घातली आहे तर टकली खाऊन ना त्याच्या जीवावरती आलाय टकली आणि शेपटी खायला घातलेली आहे। हा तर त्याच्यामुळे तो आता नुसतं त्याला म्हणजे त्याला बाकीचं काही खायचंच नसतं। त्याला भात नाही खायचा अजिबात नाही त्याला व्हेज अजिबात नकोय। काय व्हेज नको ना तुला अजिबात नाही। मी आज सकाळी आंबोळ्या केल्या होत्या तर आंबोळ्या चिकन आणि थोडंसं घातलं चिकन खाल्लं सगळी हाडं खाल्ली पण आंबोळ्यांचा एकही घास त्याने खाल्लेला नाही। यस समजलात ना आता प्युअर नॉन व्हेजिटेरियन झालाय। आधी तो ऍटलिस्ट वरण भात म्हणजे जे काही आम्ही नॉर्मली हे करायचो बनवायचो ते जेवायला घालायचो तर ते खायचा तो पण आता तसं अजिबात नाही। आता फक्त त्याला नॉनव्हेज बरोबर ते काय संगत का असर हो गया उसके ऊपर। ओके गुण नाही पण वाण लागलेला आहे। हे बघा हे सगळं असं करत बसतो म्हणून त्याला पळवावं लागतं। लादी पुसायची फरशी किती वेळा पुसू पण काय आता प्रेरणाचं प्रेम आहे त्यामुळे प्रेरणा आता मी जर अशी घाण केली असती ना तर प्रेरणा माझ्यावरती किती ओरडली असती। पण बघा आता हा जनावर आहे ना बोलतोस पण आता हा घाण करतो ते हे चालतंय। आता प्रेरणाने आतापर्यंत 2दा पुसलंय आता ऍक्च्युली काय दरवाजा उघडा राहिला त्याच्यामुळे तो नाहीतर त्याची सीट इथे आहे बघा तो इथे बसतो या कोपऱ्यामध्ये आरामात मस्तपैकी सावली असते इथे म्हणजे पूर्ण दिवसभर तर त्याच्यामुळे त्याला कोपऱ्यात इथे राहायला आवडतं। ओके आणि रात्रीचं मग आम्ही हे घालतो म्हणजे त्याला ती थंडी पण नाही वाजत। ओके मग इकडे असतो किंवा मग तो खाली जातो आणि बघा असं मस्तपैकी दुपारची वेळ आहे मस्त शांतता एकदम छान वातावरण काय म्हणता। म्हणून कधी कधी मला असं वाटतं ना की ते होमस्टे वगैरे करूच नाही। ओके पण मला असं वाटतं जो मी आनंद घेतोय इकडे राहण्याचा तो आनंद तुम्हाला पण मिळावा। खरं सांगतो म्हणजे पैसे मिळवणं हा या होमस्टे मागचा उद्देश बिलकुल नाही आहे। मालवणची प्रॉपर्टी म्हणाल ना तर मी ती म्हणजे कमर्शियल ॲस्पेक्ट विचार करूनच घेतलेली प्रॉपर्टी होती पण हे नाही। ओके सो हे मला असं वाटतं ना हे जगामध्ये अशी कुठची तरी एक जागा पाहिजे जी तुम्ही स्वतःसाठी ठेवली पाहिजे। इथे फक्त तुम्ही या तुमची फॅमिली या तुमचे फ्रेंड्स या। ओके सो आज माझे काही फ्रेंड्स पण येणार होते पण काही कारणास्तव त्यांचा प्लॅन थोडा कॅन्सल झाला। ओके पण संध्याकाळी काही फ्रेंड्स तर येतीलच। ओके
सो असं पण पाहिजेच ना की तुमचा फ्रेंड सर्कल तुमची फॅमिली इथे येऊन मस्तपैकी रिलॅक्स वगैरे करते. आता काल कझिन वगैरे येऊन गेले. ओके, ते पण आम्ही रात्री बसलेलो गप्पा मारत वगैरे. सो आता पण तसंच काहीच आहे बघा. आता एकदम म्हणजे मी बोलायचं थांबलो ना, काय अशी गोष्ट जाणवते सांगा, शांतता. ओके, सो असं वाटतं की यार ही शांतता, म्हणून मी ॲक्च्युली बुकिंग घेतलं नाही. बरेच जणांनी इन्क्वायरी केलेली. सो 30, 31 आणि 1 हे 3 दिवस मी माझ्यासाठी ठेवलेत. 29पर्यंत बुकिंग होतं आणि मग मी संध्याकाळी आलो. ओके, तर 29ला सकाळी पर्यटक गेले, त्यांना थोडं लेट चेक इन झालं त्यांचा, पण मी संध्याकाळी आलो आणि त्यानंतर मग 30, 31, 1 आपल्याकडे किंवा 2पर्यंत. ओके, आणि त्यानंतरच मग परत बुकिंग सुरू करेन, कारण थोडा आपला मी टाईम पण पाहिजे अशा शांत रम्य ठिकाणी. ओके, काय म्हणता, तुम्हाला काय वाटतं? होमस्टे चालू ठेवू ना? कमेंट करून नक्की सांगा. ठेवणार आहे चालू. ओके, सो पण जास्त इथे कमर्शियल मी जास्त विचार पण नाही करत, जास्त प्रमोशन पण नाही करत. मालवणचा बंगलो कमर्शियल आहे आणि मोस्टली मला पुढे इन फ्युचरमध्ये जे पण हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करणार आहे ना, तर ते विला मॉडेलवरतीच करायचं. त्याचे पण प्लॅन्स आहेत, पण कधीतरी त्याच्याबद्दल नंतर बोलू. पण आता तरी या मस्त हवा सुटली आहे आणि सावलीमध्ये अशी भारी वाटतं ना, वेल डन, एकदम छानच. ओके, सो आणि घरामध्ये असे मस्तपैकी सुरमई फ्राय होते आहे, माशाचा सार बनतं आहे आणि त्याच्याशिवाय मस्त प्रॉन्सची भाजी आणि संध्याकाळी मस्तपैकी प्रॉन्स बार्बेक्यू आणि त्याच्याशिवाय प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स रवा फ्राय, हे सगळं बनणार आहे. हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला समुद्रावरती तर जायचंच आहे 31ला, तर ते पण सगळं दाखवणार. बघत राहा, भेटूया. आणि बघा इकडे आपली सुरमई फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. फ्राय होणारी सुरमई बघण्याचा आनंद ना काय वेगळाच असतो. आणि त्याच्याशिवाय नाही म्हणता प्रेरणाने थोडे प्रॉन्स काढलेच आहेत पर्वासाठी. आम्हाला थोडे पण नाही मिळणार. पर्वासाठी? अच्छा, पर्वासाठी आहेत का? थोडे पर्वाची आपण पळवूया, काय म्हणता? ओके, पर्वासाठी जे फ्राय बनतायत आता. बघा इकडे मस्त सुरमई, बाकीची सुरमई आपण संध्याकाळी बनवणार होतो. अरे अच्छा, इकडे आहे भरपूर आहे. बाकीची फ्रीज मध्ये आहे का? ओके, हळूहळू काढूया, कारण मोठी सुरमई होती आपली. मला असं वाटतं ही आता आपल्याला मंगळवारपर्यंत पुरणार आहे. हा बरं नाही, संपेल आज. बघूया, आता ते सगळं डिपेंड आहे प्राजक्ता, अंकित आणि बिट्टू किती सपोर्ट करतात त्याच्यावरती. कारण याच्यात आता मी हे करते. फक्त उद्या प्राजक्ता कसा असेल, उद्याचा दिवस सकाळी हे सगळं खाल्ल्यावरती ऑल विल बी वेल. होममेड आहे ना? अच्छा, ओके. कारण तरी सुद्धा प्रॉन्स ऍक्च्युली थोडे गरम पडतात, बाकी काय नाही. बाकी तर सगळं फूड एकदम सुरमईचं तर मला तर कधी त्रास झाला नाही. बघा, वा छानच. आता मी विचारणार नाही तुम्हाला, कारण सगळेच जण बोलतील मी पण येतो जेवायला असं बघितल्यावरती. आता फक्त फ्रायच राहिलेत ना प्रेरणा? ओके, जेवण डन झालेलं आहे. 2 वाजल्यात मस्तपैकी. चांगलीच भूक लागली, पण आम्हाला भूक नाही लागली एवढी, कारण सकाळी प्रेरणा काय बनवलेलं? काही आंबोळ्या बनवल्या होत्या आणि जे परवाचं चिकन होतं, हा, तर ते छान मस्त मुरलं चिकन फ्रीज मध्ये. प्राजक्ता का असते आणि प्राजक्ता इकडे तिकडे गेली. म्हणजे मी आणि प्रगत फक्त सोडून बाकी सगळ्यांनी मस्त आंबोळी आणि चिकन. हा, आंबोळी चिकन खाल्ला, ब्रेकफास्ट केलाय. म्हणजे सकाळपासून 31 चालू झालाय ऍक्च्युली आमचा. ओके, आणि आता मी पण नॉनव्हेज खायला सुरुवात करेन आणि प्रेरणा पण. वा वा वा, सुरमईचे पीसेस तर बघा ना का सॉलिड वाटतात. आता पलटी मारलं बघा. सो माझी तर इच्छा आहे की प्रेरणाला एक रेस्टॉरंट ओपन करून द्यायची, पण वेळेअभावी आमचं सगळं अडतं. कारण प्रेरणा जर रेस्टॉरंटमध्ये अडकली तर आमच्या बाकीच्या बिझनेसवरती अफेक्ट होईल. कारण तुम्हाला तर माहिती आहे आता बाकीचं म्हणजे ॲक्च्युली ऑफिस प्रेरणाच सांभाळते. ओके, ऑफिस आणि ऑफिसचा स्टाफ वगैरे, त्याच्यामुळे तिला तिकडून हलवू शकत नाही. रेस्टॉरंट तरी सुद्धा प्रेरणा इच्छा आहे का? आहे, तरी इच्छा आहे. कारण लोकांना खाऊ घालण्याचं सुख येते मला वाटतं. हां, ते ऍक्च्युली प्रेरणाला खूप आवडतं, नॅचरली आहे तिच्याकडे. म्हणजे मला स्वतःला एवढं काही खायला आवडत नाही, पण खायला घालायला आवडतं मल्टिपल प्रकार. सो कालपासून प्रेरणा एकदम म्हणजे आहेच कामामध्ये झुंपलेली आहे. हा, शेफ मोड मध्ये आहे. सो बघूया, वाटलं तर आम्ही नंतर क्लाउड किचन वगैरे असं काहीतरी प्लॅन करू शकतो. फक्त क्लाउड किचनला ना आम्हाला फक्त एकच प्रॉब्लेम येतो की आपले हे जे फ्राईड फिश असतात ना, ते जर आपण पार्सल केलं तर ते सॉगी होऊ शकतात ना प्रेरणा. त्याच्यामुळे म्हणजे जो क्रिस्पीनेस असतो, आता तुम्ही बघताय बघा सुरमई कशी मस्त क्रिस्पी होते, तर ती पार्सल मध्ये कसं त्याला बाष्प पकडून सॉगीपणा येतो थोडासा. सो त्याच्यावरती तुमच्याकडे काय उपाय असेल ना, तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो तो जर उपाय सापडला ना, तर आम्ही ऍटलीस्ट क्लाउड किचन तरी स्टार्ट करू शकतो. म्हणजे मालवणी सी फूडचं बेसिकली आम्ही जास्त काय करणार नाही, त्याच्यामध्ये खूप काय व्हेरिएशन नाही. हा, मालवणी, आणि ते सुद्धा मेजरली आमचा फोकस सी फूडच असेल. व्हेज थाळी वगैरे पण आम्ही मला असं वाटतं प्रोव्हाइड नाही करणार. आम्ही फक्त सी फूड, प्युअर सी फूड स्पेशलायझेशन करणार.
ओके, तर तसं काहीचा प्रकार आहे. पण बघू, छोटे छोटे एवढे प्रॉब्लेम असतात ना एखादा बिझनेस सेटअप करण्यात, स्पेशली रेस्टॉरंट इंडस्ट्री किंवा जे क्लाउड किचन. पण म्हणजे ॲक्च्युली ज्या लोकांना पण माहिती आहे, ज्या लोकांनी पण केलं आहे त्यांना माहिती आहे, झोमॅटो आणि स्विगी खूप मोठी मार्जिन घेऊन जातात, त्याच्यामुळे ते खूप डिफिकल्ट होऊन जातं. ओके, पण करायला काय हरकत नाही. कुठची गोष्ट करून बघायला आपलीच एक मजा असते. सक्सेस होईल, फेल होईल, अनुभव मिळतोच. ओके, आम्ही पण एवढ्या गोष्टी, म्हणजे मी तरी आयुष्यात एवढ्या गोष्टी केल्या आहेत आणि आता प्रेरणाने पण सुरू केलेल्या आहेत मल्टीटास्किंग. ओके, सो कालच आमचे एक सबस्क्रायबर भेटलेले. ओके, सो पार्थे म्हणून, ते पण बोरिवली अशोकनला राहतात. तर तेच सुद्धा सांगत होते की यार तुम्हाला लोकांना मानलं पाहिजे, प्रेरणाने एवढा महिंद्रा अँड महिंद्राचा फिक्स जॉब सोडला सॅलरीचा. लोक तरसतात असा जॉबसाठी. ओके, तर तो सोडला आणि आज आपण हे सगळं करतोय. पण मला असं वाटतं आपण करतोय त्याचं फळ आपल्याला मिळेल, नक्कीच मिळेल. ओके, मे बी हां हां, फक्त बिझनेसमध्ये थोडं डिलेड ग्रॅटिफिकेशन आहे. ओके, तर त्याच्यामुळे आज असं वाटत असेल की अरे लोकांना सक्सेस मिळाल्यावर वाटतं अरे यांना खूप पटकन सक्सेस मिळाला. पटकन सक्सेस असं नसतं. सक्सेसच्या प्रोसेसमध्ये किती खस्ता खाल्लेल्या असतात हे शेवटी ज्याला सक्सेस मिळतो त्यालाच माहिती असतं. आणि रिस्क पण घेतली असते. आता जॉब सोडणं ही मोठी रिस्कच होती, पण ती घेतली आम्ही. ओके, कारण बिझनेस मॅनेज एवढं नाही तर डिफिकल्ट नव्हतं. जॉब व्यतिरिक्त असं करायचं होतं. यस, बघा आता इकडे प्रॉन्सचा कलर पण बघा मस्तपैकी चेंज व्हायला लागलेला आहे. प्रॉन्स फ्राय पण बघा काय ऑसम होत आहेत. आणि इकडे सुरमई. आणि प्लीज नजर लावू नका, आमची पोटं शाबूत राहू दे. दादा आमच्या पोटात दुखायचं प्लीज. ओके, बघा ना सुरमईचा कलर बघा फक्त तुम्ही. वा, एकदमच ऑसम. प्लेन सुरमई आहे, मॅरिनेटेड सुरमई आता अजून यायची आहे, अजून कलर येणार आहे. ओके, तर मॅरिनेटेड सुरमई जेव्हा प्रेरणा टाकेल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि आता वेळ झाली ती सुरमईची सेकंड इन्स्टॉलमेंट. प्रेरणा याच्यात काय वेगळं आहे? हे मॅरिनेटेड सुरमई आहे, जे मगाशी मी सांगितलं मॅरिनेशन, ती वाली सुरमई. काय काय होतं परत एकदा सांग. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, त्यानंतर आपण कोकम आगळ घातलेला आहे, मालवणी मसाला घातलेला आहे, आणि मग जे कोटिंग केलेलं आहे तर ते आपलं रवा, तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि याचं कोटिंग असं छान प्रॉपर आपण लावून घेतलेलं आहे. सो आपण टेस्ट करून सांगू. ओके, आपण सेपरेट ठेवू प्रेरणा. येस. ओके, आणि आपण विचारूया की कोणती लोकांना आवडली. ओके, की प्राजक्ताला कोणती आवडली, बिट्टूला कोणती आवडली, अंकितला, आणि परवाला कोणती आवडली, ती ही वाली की आपली नॉर्मल वाली. आणि इकडे बघा ना प्रॉन्सचा कलर बघा काय चेंज झाला. आणि आता वेळ झाली ती आपली सुरमई टेस्टिंग करण्याची. पहिल्यांदा आपण बिट्टू दादाला देऊया, बघ कोणती सुरमई तुला चांगली वाटते. आणि आता सेकंड. समहाऊ ही जरा जास्त टेस्टी वाटते. प्राजक्ताला ऍक्च्युली माहिती आहे ऑलरेडी, तरी सुद्धा आपण विचारूया प्राजक्ताला कोणती. हा, परवा तुला कोणती आवडली, ही आवडली की आवडली? खाऊन बघ. हा, खाऊन बघ. दोन्ही सुरमई मधलं सांगायचं तुला कोणती आवडली. उजवीकडचा पीस आवडला की डावीकडचा? हा, विचार करतो तो गहन विचारात आहे. कोणती आवडली? डिप्लोमॅटिक आन्सर आहे. अंकित तुला? हा, अच्छा तीच आवडली ना. हा, सो मोस्टली तरी आता सांगायला हरकत नाही. सो बेसिकली प्रेरणा मॅरिनेट केलेली होती ना जी सेकंड, ती सगळ्यांना आवडते. सो ही बघा इकडे खातातच. ओके, ही जरा वेगळी होती, तर आज नवीन एक एक्सपेरिमेंट. आणि परवाने परवा तू पॉलिटिक्स मध्ये जाणार का? पॉलिटिक्स मध्ये जाणार का तू? डिप्लोमॅटिक आन्सर दिला ते एवढं की तुला सी फूडच आवडतं. काय द्या त्यांनी सांगतो का आन्सर दिला. हा, त्याने एक चूज केलं असेल, तुम्ही म्हटलं असेल तीच का, म्हणून त्याने दोन्ही सांगितलं. दोन्ही खायला मिळते. सेम मॅरिनेशन आपण बांगडाला यूज करतो, बिकॉज बांगडा थोडाफार उग्र असतो, तर त्याच्यामुळे हे जे मॅरिनेशन होतं तर मोस्टली आम्ही बांगड्याला करतो, बाकी फिशला एवढं नाही करत. पण आज म्हणलं सुरमईवर ट्राय करूया, पण आवडली सगळ्यांना. ओके, तर चला आता आम्ही घेतोय जेवायला. ओके, सो तुम्हाला भेटतो जेवण झाल्यानंतर. आणि तुम्हाला आतापर्यंतचा हा छोटासा 31st पार्टी बिगिन्सचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. पार्टी कंटिन्यू होईल. आपल्याला बीचवरती पण जायचं आहे रात्री, संध्याकाळी, रात्री, आणि बरंच काय काय एन्जॉय करायचं. संध्याकाळी बार्बेक्यू पण आहे, पण ते काय नवीन व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये मी इथेच सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.